राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागलेली आहे। याच फडणवीसांचे आजवर अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, मात्र कधी काळी याच फडणवीसांनी मॉडेलिंगसाठी खास फोटोशूट केलं होतं। 2004च्या सुमारास मित्रांच्या आग्रहाखातर फडणवीसांनी हे फोटोशूट केलेलं। त्यावेळी भविष्यातील एक कुशल राजकारण्याचं मॉडेल म्हणून झालेलं ते फोटोशूट चर्चेचा विषय ठरलेलं। अगदी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी देखील फडणवीसांचे फोटो पाहून त्यांना फोन केला होता। दरम्यान नागपूरचे फॅशन फोटोग्राफर विवेक रानडे यांनी फडणवीसांचं ते फोटोशूट केलेलं। एबीपी माझाने त्या फोटोशूट संदर्भात विवेक रानडेंशी खास संवाद साधला। पाहूया। देवेंद्र फडणवीस यांनी 2004 मध्ये मॉडेलिंग केलेली होती। विवेकजी, आपण देवेंद्र फडणवीस यांचे काही फोटोज जे काढले होते आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक वेगळं रूप महाराष्ट्राच्या समोर तुम्ही आणलं होतं, काय तो संपूर्ण प्रसंग होता? पण हे रूप ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाही लोकांसमोर आलं होतं। ॲक्च्युअल असं झालं की MLA असताना 2004ची गोष्ट आहे, देवेंद्रजी MLA झाले होते आणि ही वॉज अराउंड 34 एज, तेवढं होतं, कमी एज होतं आणि दिसायला स्मार्ट दिसत होते, ते रोडही झाले होते तेव्हा खूप। तर मला असं वाटलं की देवेंद्रजींना आपण एका ॲड कॅम्पेनमध्ये मॉडेल म्हणून जर घेतलं तर एखादा पॉलिटिशियन पहिल्यांदा एखादा ॲड कॅम्पेनमध्ये मॉडेल म्हणून येऊ शकेल आपल्या इथे, म्हणून त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला। माझे एक मित्र आहे शैलेश जोगळेकर, शैलेशला मी म्हटलं, शैलेश देवेंद्रजींशी बोल आणि असं आपल्याला ॲड कॅम्पेन करायचं, आणि लकीली ते कन्व्हिन्स झाले तेव्हा की करू। खरं तर ते नाना म्हणत होतं सगळ्या गोष्टीला, त्यांची इच्छा नव्हती, पण बरेचदा काय होतं, मित्र जर मागे लागले ना तुम्हाला बरेचदा नाही नाही म्हणतायत, आणि त्यातनं त्यांनी मग ते हो म्हटलं आणि आम्ही त्या ॲड कॅम्पेनचं शूट केलं। देवेंद्र फडणवीस स्वतः इझिली तयार झाले होते का, आणि ते जेवढे सहज राजकारणात राहतात तेवढे सहज त्या दरम्यान होते का? नाही नाही नाही, ते तयार इझिली झाले नव्हते। इवन आम्ही जे कपडे त्यांना दिले ते घालतानाही त्यांना थोडं ऑकवर्ड होत होतं की इतके भडक कपडे कसे घालायचे रे, पण एकदा हो म्हटल्यावर शूट करायचं होतं। साधारणपणे आम्ही 4 तासात सगळं शूट केलं, कारण आमचे होर्डिंग्स कमी होते तेव्हा। कशा लोकांचा रिस्पॉन्स होता? लोकांचा रिस्पॉन्स खूपच छान होता, पण आम्ही जेव्हा ॲड कॅम्पेन केलं आणि जेव्हा ठरलं की आता होर्डिंग लावायचे आहेत, तेव्हा देवेंद्रजींना मात्र भीती वाटली होती, आणि ते ज्या दिवशी होर्डिंग लागणार त्या दिवशी औरंगाबादला चालले गेले की नकोच, उद्या लोकांनी काय रिस्पॉन्स कसं करतील सांगता नाही येत ना लोक। पण रिस्पॉन्स खूपच छान होता, खूपच पॉझिटिव्ह होता। आणि नंतरचं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे अटलजींनी त्यांना बोलवून म्हटलं की या मॉडेल MLA, आणि अटलजींनी कौतुक केलं त्यांचं की खूप छान तुम्ही दिसता म्हणून। देवेंद्र फडणवीस यांनी कधी काळी मॉडेलिंग केलेली होती, तो एक वेगळा पैलू जो आहे तो विवेक रानडे यांच्या माध्यमातून जगासमोर आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।